हे हाय हॅलो फॅमिली, कशा आहात? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी पण तुमच्या आशीर्वादाने एकदम मस्त. सो आज तुम्ही बघत आहात मी काहीतरी करते. सो का करते तर तेही बघू शकता की आज आहे प्रकट दिन, म्हणजेच गजानन महाराज यांचा प्रकट दिन. आणि त्यानिमित्तानं मस्त असं डेकोरेशन वगैरे करणं सुरू होतं, घरची पूजा, त्यानंतर मंदिरात वगैरे खूप काही कार्यक्रम झाले, पालखी सोहळा झाला. तो सर्व आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. हालाकी ब्लॉग जरा लेट टाकते पण थेट टाकते, कारण एडिट वगैरे व्हायचं राहतं. सो त्यामुळे राहून गेला ब्लॉग. आणि आज अचानक माझ्या लक्षात आलं की अरे हा ब्लॉग टाकायचा राहून गेलाय. सो मग म्हटलं की जाऊ द्या, इतकं सगळं मी शूट केलंय, सो असंच डिलीट नाही करायचं, म्हणून हा ब्लॉग फायनली मी आज अपलोड करते. सो नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करत जा, तुमची एक कमेंट खूप प्रेरणादायी ठरते. आणि त्यानंतर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थकलो आता आम्ही घरी जाणार आहोत ना. घरी जाणार आहोत. खूप सारं पालखीमध्ये फिरलो, खूप सारे व्हिडिओ बनवले. हॅपी बर्थडे आहे गजानन महाराजांचा, है ना? हॅपी बर्थडे गजू बाबा. गजू बाबा, मग हॅपी बर्थडे गजू बाबा. हॅपी बर्थडे गजू बाबा. ओके, हॅपी बर्थडे गजू बाबा. गजू बाबा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे गजू बाबा. निहारिकाने बघा किती छान छान घातलंय ना. किती छान छान घातलंय निहारिकाने. निहारिका छान दिसत आहे ना. हा ना, छान दिसत आहे निहारिका, खूप छान दिसते. हा जमला. टीका लावून द्या, टीका लावून द्या. हा तारे विसरून विसरून गाणं. तारे विसरून विसरून गाणं. खांदा लावलाय पालखीला राजा चालला झोकात. खांदा लावला पालखीला राजा चालला झोकात. शेगावचा राजा मजा बसला. शेगावचा राजा मजा नटून बसला. नटून बसला. स्टँडिंग लाईन, कर लाईन, हा, अँड स्टँडिंग लाईन. तसं एवढी वी नाही करायला लागत स्टँडिंग लाईनला, फक्त इथं असं करायला लागते असं. हे बघ, हे बघ कसं. हे बघ, स्टँडिंग लाईन, कर लाईन अँड स्टँडिंग लाईन.
काय म्हटलं ते आता कसं त्यांना अल्फा Butterfly, butterfly, where are you going? पडते बटरफ्लाय पडून जाणार. पडते बटरफ्लाय. ऐ पडते नाही हो. ए नाही उतरू नाही पडते. पडते ना बाप्पा शिशी. बटरफ्लाय बटरफ्लाय पडते. उतर हा उतर मग उडू उडू मग पडून जाणार तू पडून जाणार तू पडणार पडणार बघ 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 पडते 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 मजा घेते ना तू माझी. संध्याकाळच्या टाइमला ना मी ऑफिस मधून घरी आल्यानंतर मग 6 ते 6:30च्या दरम्यामध्ये ना महाआरती होती मंदिरामध्ये. सो आम्ही महाआरतीला गेलो. पण मी ना महाआरतीला जेव्हा गेली ना तेव्हा अच्छा म्हणजे दुपारपासूनच निहारिकाच्या कानामध्ये थोडं थोडं दुखत होतं. पण त्या टाइमला जरा जास्तच दुखायला लागला आणि निहारिकाला ना ते असह्य झालं. इतकी रडत होती की खूप जास्त. मग एका ताईंनी नाही का तिला ड्रॉप दिला थोडा टाकायला. त्यांच्याकडे पण तो प्रॉब्लेम होता शायद. सो त्यांनी दिलेलं टाकून बघितलं. सो थोडं बरं वाटलं तिला आणि थोडी मग मी इथे मोबाईलमध्ये वगैरे तिला बघितलं जे की बिलकुलही बरोबर नव्हतं. पण मी कुठेच कशातच इन्व्हॉल्व होऊ शकत नव्हती आणि तरी इथे निहारिकाला इथे या पायऱ्यांवर घेऊन बसली. सो हा होता प्रकट दिनाचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा. चलो बाय.